Okay, so good afternoon everyone, and welcome to the session of Ignite Academy. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि हा विषय असणार आहे की जी आता एक ॲड आलेली आहे ज्यामध्ये MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ज्युनियर इंजिनियर्स आणि CEAच्या पोस्ट आलेल्या आहेत. या CEAच्या पोस्टची तयारी कशी करायची किंवा यामध्ये नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे सिलेबसमध्ये याची तयारी कशी करायची याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सो जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किंवा टेक्निकल एक्झामच्या तयारी करता तेव्हा नॉन टेक्निकलचा पार्ट वगळून चालत नाही है ना. आणि त्याच्याचबरोबर याची परिपूर्ण तयारी करणं अपेक्षित असतं कारण बाहेर स्पर्धा खूप जास्त वाढलेली आहे. सो याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत की ही जी परीक्षा आलेली आहे ज्यामध्ये PWD, WRD, WCD, नगर परिषद या सगळ्यांच्या एक्झाम्स है ना, या एक्झाम्स MPSC सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी होणार आहेत. यामध्ये नॉन टेक्निकलच्या पार्टची किंवा सिलेबसची तयारी कशी करायची याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्यापूर्वी एक बॅच आहे ज्याबद्दल आपल्याला अनाऊन्स करायचे. ही बॅच असणार आहे लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात. लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच आहे जी प्रिलिम्ससाठी ओरिएंटेड बॅच आहे. या एक्झामच्या प्रिलिम्ससाठी ओरिएंटेड बॅच आहे आणि ऑनलाईन बॅच असणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट टेक्निकल टीम तुम्हाला शिकवणार आहे. टेक्निकल अँड नॉन टेक्निकलचा जो स्टाफ तुम्हाला इथे दिसतोय तो तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि त्याच्याचबरोबर यामध्ये काही डिस्काउंट्स देखील तुम्हाला मिळतोय. लिमिटेड टाइम ऑफर आहे ही, ज्यामध्ये ही बॅच जी 6,000ची आहे ती तुम्हाला 2,999 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणजे 50% ऑफ ही बॅच असणार आहे. सो अशा प्रकारे आपण आपल्या चर्चेला इथे सुरुवात करणार आहोत. आपली चर्चा आज जी असणार आहे ती असणार आहे की हाऊ टू प्रिपेअर फॉर नॉन टेक पार्ट ऑफ युअर सिलेबस. फर्स्ट ऑफ ऑल यांचा जो नॉन टेक पार्ट आहे हा MPSCच्या कंबाईन एक्झामच्या सिलेबसप्रमाणेच असणार आहे. याचा अर्थ यामध्ये देखील असणार आहे तुम्हाला इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, चालू घडामोडी है ना, त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा काही पार्ट, त्या व्यतिरिक्त तुमचं भूगोलाचा पार्ट आणि अशा प्रकारे तुमचा सिलेबस असणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, सिलेबस समजून घ्यावा लागेल. सिलेबस समजून घ्यावा लागेल आणि नॉन टेक्निकलच्या पार्टमध्ये असणारे हे जे विषय आहेत याला पूर्ण न्याय द्यावा लागणार आहे. ठीक आहे. आता जर आपण प्रत्येक विषयाला 1 by 1 समजून घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल की या नॉन टेक्निकल पार्टची तयारी कशी करायची. सो नॉन टेक्निकल पार्टची तयारी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले करायचं हे की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहून घ्या. PYQ है ना, PYQ पाहून घ्या ज्यामध्ये नॉन टेक्निकलचे प्रश्न विचारलेले आहेत. असा पार्ट पहिले पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आयोगाची दिशा लक्षात येईल, आयोगाचा पॅटर्न लक्षात येईल. हे पहिलं. दुसरं हे करायचं की जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत किंवा जर तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल तर NCERTची जी पुस्तकं आहेत त्याच्यातले जे बेसिक टर्मिनॉलॉजीज, बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत ते समजून घ्या. फॉर एक्झाम्पल विंड आणि एअरमध्ये असलेला फरक किंवा क्लायमेट आणि वेदरमध्ये असलेला फरक, नॅशनल पार्क आणि झूमध्ये असलेला फरक. ठीक आहे. किंवा सायन्समध्ये असाल तर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असता त्यामुळे तुम्हाला काही जास्त यामध्ये डिफिकल्टी होणार नाही. ठीक आहे. किंवा मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगमध्ये देखील तुम्हाला एकदम स्ट्रॉंग पार्ट असणार आहे कारण तुम्ही टेक्निकलचे विद्यार्थी असणार आहेत. ठीक आहे. सो यामध्ये तुमचा जो नवा पार्ट असणार आहे तो असणार आहे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी. हे जे पार्ट आहेत ना हे तुमच्यासाठी नवीन असणार आहे. पर्यावरण वगैरे विषय असतील तर असतील. ठीक आहे. आता यासाठी काय करायचं की पहिले तर तुम्ही जे टर्मिनॉलॉजीज आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजीजला पहिले फॅमिलियर व्हा. हा पहिला पार्ट जो कंपल्सरी तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. आणि त्यानंतर या फॅमिलियरिटीसाठी तुम्ही काय करा की स्टेट बोर्डाची किंवा NCERTची 6वी ते 12वीच्या पुस्तकांना एकदा बघून घ्या, वाचून घ्या, याचे व्हिडिओ बघून घ्या किंवा याला समजून घ्या. बेस मजबूत करा, बेसिक्स मजबूत करा. फाईन. आणि त्याच्यानंतर या सिलेबसमध्ये असलेले जे उपघटक आहेत, जसं जर तुम्ही इतिहास या विषयाबद्दल चर्चा केली तर इतिहास हा विषय तुमचा 2 पार्टमध्ये डिवाइड असणार आहे. आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. ठीक. यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्हाला विशेषतः व्यक्तिमत्वांवर प्रश्न विचारले जातात. समाजसुधारक. फाईन. सो समाजसुधारकांमध्ये देखील आता 80-90 समाजसुधारकांची लिस्ट आहे.
मग सगळेच समाजसुधारक इथे पाठ करायचे का? नाही, है ना. तुमच्या एक्झाममध्ये जे फ्रिक्वेंटली विचारले जातात अति महत्त्वाच्या पर्सनॅलिटीच्या नावाखाली आपण एक 10 ते 20 पर्सनॅलिटीची लिस्ट बनवायची आणि या 20 पर्सनॅलिटीजना पूर्ण व्यवस्थित अभ्यासायचं आहे. ठीक आहे. यामध्ये महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी शिंदे, महर्षी कर्वे, डॉक्टर भांडारकर, है ना, किंवा गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, फाईन. त्यानंतर काही महिला समाज सुधारिका, यामध्ये रमाबाई रानडे किंवा पंडिता रमाबाई, तानुबाई बिर्जे, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, हे जे आहेत यांच्यासाठी वेगळी लिस्ट बनवून तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. ठीक, हे झाले महाराष्ट्राचे समाजसुधारक. त्यानंतर काही महत्त्वाचे कायदे, यामध्ये सनदी कायदे, भारत शासन अधिनियम, है ना, सनदी कायदे आणि भारत शासन अधिनियम. आता याच्यामध्ये देखील जे महत्त्वाचे असतील ते असतील 1813चा कायदा, 1853चा कायदा, 1833चा कायदा, हे महत्त्वाचे आहेत. किंवा पिट्स इंडिया ॲक्ट जो 1784ला आला होता, हे कायदे महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर मग भारत शासन अधिनियम जर आपण म्हटलं तर भारत शासन अधिनियमामध्ये असणारे 1919चा कायदा, 1909चा कायदा, 1909, 1919, 1935, हे 3 कायदे फक्त तुम्ही समजून घ्यायचे. समजून घ्या, लक्षात ठेवा, पाठ करा, लिहून काढा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि अशा प्रकारे इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट तुम्हाला बनवायची. त्यानंतर असणार आहेत भूमी सुधारणा चळवळी. भूमी सुधारणांशी संबंधित जे काही कायदे आले किंवा जी काही व्यवस्था होती यामधले असलेले टर्मिनॉलॉजीज, त्यांच्या कॉन्सेप्ट्स यांना आपल्याला समजून घ्यावं लागेल. यामध्ये रयतवारी, महलवारी, है ना, किंवा जमीनदारी व्यवस्था, या सगळ्यांबद्दल आपल्याला थोडंसं डिटेल इन्फॉर्मेशन असणं अपेक्षित आहे. त्यानंतर असणार आहे तुमचे काही आदिवासी आणि नागरी उठाव, यावर तुम्हाला प्रश्न येतात. नागरी आणि आदिवासी उठाव यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. सो याच्यासाठी देखील आपल्याला तयार राहायचं आहे. मग यामध्ये 1857चा उठाव सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. एखादा प्रश्न इथून आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर मग काँग्रेसच्या आधी स्थापन झालेल्या काही राजकीय संघटना, याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग राजकीय संघटनांशी संबंधित असलेले काही व्यक्तिमत्व, जसं सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, के.टी. तेलंग, भाऊदाजी लाड, नानाशंकर शेठ, हे एकदम फ्रिक्वेंटली आस्कवाले क्वेश्चन आहेत. यांच्यावर ना तुम्हाला कंटिन्यू नेहमी 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 प्रश्न दिसणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग काँग्रेसची स्थापना आणि त्यांची काही महत्त्वाची अधिवेशनं. आता काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये पहिली 5 अधिवेशनं आपल्याला व्यवस्थित पाठ करायची आहेत. त्यांची स्थान म्हणजे त्यांचे ठिकाण, त्यांचं नेतृत्व, ठीक आहे, आणि त्यामध्ये झालेल्या घडामोडी, हे पहिलं 5 तर तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरची काही महत्त्वाची अधिवेशनं आहेत, जसं 1907चं अधिवेशन, 1907, हे पाठ करून घ्या. फाईन. त्यानंतर आहे 1916चं अधिवेशन, 1916वाला महत्त्वाचं आहे, 1907वाला महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे तुमचं 1917, 1925, 1929, 1924, 1924 आणि 25, त्यानंतर 29, त्यानंतर असणार आहे तुमचं 1940चं अधिवेशन. ठीक आहे. आणि मग तर क्विट इंडिया मुवमेंटच सुरू होते. ठीक आहे. यानंतर तुम्ही या अधिवेशनांसोबतच मुंबईला किती अधिवेशनं झाली, मद्रासला किती अधिवेशनं झाली, कलकत्त्याला किती अधिवेशनं झाली, याचा एक थोडासा आढावा घ्या. ठीक आहे. कोण कोण महिला अध्यक्षा होत्या हे एक समजून घ्याल. यामध्ये एनी बेसेंट मॅडम, सरोजिनी नायडू, नेली सेनगुप्ता, कादंबिनी गांगुली, वासंती दास यांची नावं महत्त्वाची आहेत. ठीक आहे. या सगळ्यांबद्दल थोडी थोडी माहिती करून घ्यायची आहे. त्यानंतर मग याल तुम्ही मवाळवादी युगामध्ये. मग मवाळवादी युग आणि जहालवादी युग यांच्यामध्ये घडलेल्या घटना आणि त्याच्याचबरोबर यामध्ये पारित झालेले 2 कायदे, 1861 आणि 1892. यापैकी 1861चा कायदा जास्त महत्त्वाचा आहे. 1892च्या कायद्याला सोडलं तरी चालेल, प्रश्न येत नसतात. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही याल जहालवादी संघटनांमध्ये जेव्हा असाल तेव्हा क्रांतिकारी घटनांवर प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये काही खटले झालेले आहेत, जसं लाहोर कॉन्स्पिरसी केस, दिल्ली कॉन्स्पिरसी केस, अलीपूर कॉन्स्पिरसी केस. मग यांच्याबद्दल थोडी थोडी जरी माहिती असली तरी खूप झाली. भुसावळ बॉम्ब खटला विचारला होता, त्यामुळे हे छोटे छोटे पार्ट आहेत ना, याला कव्हर करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही या गांधी युगामध्ये. ठीक आहे. गांधी युगामध्ये आल्यानंतर काही महत्त्वाचे स्थानिक सत्याग्रह, जे रिजनल किंवा सुरुवातीचे सत्याग्रह म्हणून ओळखले जातात,
यामध्ये चंपारण्य, खेडा, अहमदाबाद, रॉलेट हे महत्वाचे. त्यानंतर असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ आणि छोडो भारत चळवळ यांना भारताच्या स्तरावर अभ्यासण्यापेक्षा महाराष्ट्राच्या स्तरावर अभ्यासा. यांच्यामध्ये महाराष्ट्राचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारत असतो आणि म्हणून तुम्हाला इथून इतिहासाचा हा पार्ट अशा प्रकारे कव्हर करायचा आहे. आता याच्यानंतर जेव्हा तुम्ही छोडो भारत चळवळीच्या नंतरचा पार्ट पाहाल तर त्यावर खूप जास्त प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे, प्रश्न विचारत नाहीत. त्यामध्ये फक्त क्रोनॉलॉजी विचारली जाते. ठीक आहे, फक्त क्रोनॉलॉजी असते. जसं 1940ला ऑगस्ट घोषणा, हे पहिलं ऑगस्ट घोषणा, त्याच्यानंतर आलेलं क्रिप्स मिशन, मग भारत छोडो चळवळ, त्याच्यानंतर आलेलं भारत छोडो चळवळीनंतर आलेलं वेवेल, वेवेल नंतर कॅबिनेट, कॅबिनेट नंतर माउंटबेटन. बस ही फक्त लिस्ट लक्षात ठेवायची, याला खूप जास्त वेळ द्यायचा नाही. ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या संदर्भात शेतकरी चळवळी, दलित चळवळी, कामगार चळवळी, ब्राह्मणेतर चळवळी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी हे 5 टॉपिक तुम्हाला स्थानिक पातळीवर व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, अशा प्रकारचा सिलेबस असणार आहे इतिहासाचा, ज्यामध्ये वृत्तपत्र आणि शिक्षण व्यवस्था यांच्यावर देखील एक एक प्रश्न तुम्ही अज्युम करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे की महत्त्वाचे आयोग याची एक लिस्ट आहे पूर्ण, ज्यामध्ये तुम्हाला आयोगांवर प्रश्न विचारले जातात, त्यांची क्रोनॉलॉजी, त्यांचे नेतृत्व, अधिकारी, अध्यक्ष वगैरे विचारले जातात. एवढं फक्त आपल्याला बघायचं. ठीक आहे, हा झाला इतिहासाचा पार्ट. त्यानंतर यार पॉलिटीकडे. अच्छा, आता इतिहास या विषयासाठी पुस्तकं कोणती वापरायची. सो पुस्तकांसाठी लक्षात घ्याल इग्नाइटचं प्रिंटेड मटेरियल. इग्नाइट अकॅडमीने तुम्हाला जे प्रिंटेड मटेरियल किंवा PDF नोट्स दिलेले आहेत त्याचा फायदा करून घ्या, वापर करून घ्या. एक है ना. दुसरं आहे ज्यामध्ये तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं 8वी आणि 11वी, 8वी ते 11वी नाही, 8वी आणि 11वीचं पुस्तक, महाराष्ट्राचा इतिहास स्टेट बोर्ड, एवढं एक तुम्हाला बघायचं आहे. फाईन. आणि त्या व्यतिरिक्त वापरा PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, याच्यातून तुमचे प्रश्न इतिहासाचे सॉल्व्ह होतील. ठीक आहे. त्यानंतर क्लासरूममध्ये जे काही आपण शिकणार आहोत त्याचे तुम्ही बोर्डवर जे काही शिकवलं जातं त्याचे नोट करून घेणारच आहात, त्यामुळे ते देखील तिथे कामी येणार आहे. त्यानंतर याल पॉलिटी या विषयाकडे. आता पॉलिटीमध्ये तुम्हाला प्रश्न काय काय असतात. पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनचे काही महत्त्वाचे आर्टिकल, जसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये असलेलं फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज है ना, किंवा अगदी सुरुवातीचे सिटिझनशिपवाले आर्टिकल, याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि काही प्रश्न तुम्ही अज्युम करू शकता पार्लिमेंटरी कामकाजावर, संसदीय कामकाज. फाईन. संसदीय कामकाजावर मग तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, त्यांचे जे कट मोशन वगैरे आहेत त्यावर प्रश्न येतात, किंवा लोकसभा आणि राज्यसभेची संरचना, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, स्पीकर, राज्यपाल. ठीक आहे. आणि काही अंशी पंचायती राजवर जर एखादा प्रश्न आला तर येईल, अदरवाईज येणार नाही. त्यामुळे खूप जास्त घाबरू नका. काही घटना दुरुस्ती आणि महत्त्वाचे कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल, एवढ्या पार्टमध्ये तुमचा पॉलिटीवाला पार्ट कव्हर होणार आहे. यामध्ये जर तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधी काही विशेष तरतूद, एखादं पद किंवा एखादा कायदा किंवा एखादी घटना चालू घडामोडीमध्ये झाली असेल, ज्यामध्ये घटना दुरुस्तीच्या माध्यमातून काहीतरी करण्यात आलं असेल, तर तेवढं बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर असतो अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था या पार्टमध्ये, अच्छा, पॉलिटीसाठी पुस्तकं कोणती वाचायची. पुन्हा एकदा इग्नाइटचं मटेरियल, हां, PDF प्रिंटेड जे काही तुम्हाला मिळेल ते इग्नाइटच्या मटेरियलवर तुम्ही अवलंबून राहू शकता, कारण इग्नाइटचं मटेरियल जे आहे हे विषय तज्ज्ञांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा समावेश असलेलं हे मटेरियल असणार आहे. आणि त्याच्याचबरोबर त्याच्यानंतर मग तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. ठीक आहे. त्याबरोबरच स्टेट बोर्डाच्या पुस्तकांना वगळू नका. ठीक आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्ही आवर्जून पाहायची आहेत पॉलिटीसाठी सुद्धा. आणि इकॉनॉमीमध्ये जे घटक असणार आहेत ते कसे असणार आहेत. यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, हे 3 टॉपिक आहेत ना, एकदम हमखास विचारले जातात, कारण भारतासमोरच्या या समस्या आहेत. ठीक आहे. सो दारिद्र्य, बेरोजगारी आणि लोकसंख्या हा एक पार्ट आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न असतो, महागाईवर प्रश्न असतो, मुद्रा या घटकावर प्रश्न असतो. हे झाले 6 टॉपिक जे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर कृषी संबंधी इकॉनॉमीमध्ये जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्याबद्दल थोडी माहिती करून घ्या.
ठीक आहे. आणि त्यानंतर जसं विश्वेश्वरैया प्लान है ना, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित पायाभूत सुविधांची रचना कशी झाली, नियोजन जे झालं, प्लॅनिंग है ना, आपले जे काही प्लॅनिंग होतं 5 इयर प्लान यांच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या. त्यानंतर नीती आयोगाबद्दल माहिती घ्या. ठीक आहे. त्यानंतर काही विविध योजना ज्या करंट अफेअर्सशी संबंधित असतील याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आणि चालू घडामोडी जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पार्टमध्ये वाचायचं आहे. चालू घडामोडीचा पार्ट तुम्हाला इकॉनॉमी आणि पॉलिटीमध्ये दिसणार आहे. ठीक आहे. सो यामध्ये काय करा की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना, ठीक आहे, विशेषतः तंत्रज्ञानाशी संबंधित असलेले ज्या बातम्या आहेत, ठीक, सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटशी संबंधित असलेल्या काही घडामोडी, पायाभूत सुविधा, एखादी योजना, बजेटमध्ये त्यांना केलेला खर्च, ठीक आहे, किंवा किती बजेट सँक्शन झालेलं आहे ते बघून घ्या. महाराष्ट्राच्या बजेटमध्ये याचा कुठे उल्लेख आहे का बघून घ्याल. ठीक आहे. आणि अशा प्रकारे यांचं कामकाज बेसिकली तुम्हाला विचारलं जाणार आहे. फाईन. सो चालू घडामोडी या विषयामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, पर्यावरण या सगळ्याच्या संबंधित असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक. त्यानंतर असणार आहे भूगोल. आता भूगोल या पार्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील महाराष्ट्राचा भूगोल विशेषतः. यामध्ये मग भूरूपे असतात, वारे, नद्या, ठीक आहे, मैदानी प्रदेश, पर्वतरांगा है ना, उंच टेकड्यांची नावं, त्यांचे जोड्या लावामध्ये ठिकाणं, थंड हवेची ठिकाणं, ठीक आहे, पीक उत्पादन पद्धती, या सगळ्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. काही स्पीसीज असतील यांच्यावर देखील प्रश्न येतात. किंवा नॅशनल पार्क, झू वाले जे प्रश्न असतील ते येतील. म्हणजे करंट अफेअरमध्ये जे काही महत्त्वाची स्थानं जिथे जिथे आहेत तिथून प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि भारताच्या भूगोलासंदर्भात देखील हवामानशास्त्र लक्षात ठेवाल, ओशनॉलॉजी आहे, फिजिकल जिओग्राफी आहे, या सगळ्यावर विशेष लक्ष असू द्या. याच्यासाठी 11वीच्या NCERTच्या पुस्तकाचा उपयोग करा. आय वुड सजेस्ट 11th NCERT बुक. ठीक आहे. यामध्ये फिजिकल जिओग्राफीवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे याला वगळू नका. हे प्रश्न तुमचे एक्झामचे कामी असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर राहिला पार्ट सायन्सचा. तर सायन्स या विषयाशी तुम्ही ऑलरेडी भरपूर फॅमिलियर असता. यामध्ये सायन्समध्ये तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स यामधले कुठले कुठले पार्ट येतात ते एकदा बघून घ्याल आणि सिलेबस प्रमाणे त्याची तयारी करा. आता बुद्धिमत्ता आणि अंकगणित या विषयांसाठी तुम्ही काही नवीन नाहीत आणि त्यामुळे तुम्ही याला देखील खूप इझिली कव्हर करू शकणार आहात. ठीक आहे. सो नॉन टेक्निकलचा पार्ट करताना बेसिकली करायचं काय आहे की एकतर तुम्ही इग्नाइट अकॅडमीमध्ये जे सेशन होणार आहेत त्या सेशनच्या माध्यमातून याची परिपूर्ण तयारी करू शकता. हे एक. ठीक आहे. सेशनच्या माध्यमातून याला एकदम परिपूर्ण व्यवस्थित न्यायपूर्ण तयारी करू शकता. सगळे फॅकल्टी जे आहेत ते विषय तज्ज्ञ असणार आहेत आणि नॉन टेक्निकलच्या सिलेबससाठी बेसिक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ मोठे मोठे घ्यायचे नाहीत. बेसिक पुस्तकं NCERT किंवा स्टेट बोर्ड. मराठी मीडियमचे असाल तर स्टेट बोर्ड वाचा, सेमीचे असाल तर स्टेट बोर्ड वाचा, इंग्लिश मीडियमचे असाल तर NCERT वाचा आणि इग्नाइट अकॅडमीमधून मिळणारे जे काही प्रिंटेड मटेरियल आणि PDF नोट्स आहेत त्यांचा लाभ घ्या. सेशनमध्ये जे काही तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्याला रेग्युलर उपस्थिती दाखवा आणि डाऊट सेशन जेव्हा तुमचे असतील, डाऊट क्लिअरिंग सेशनच्या माध्यमातून तुम्हाला इथे विषय तज्ज्ञ जे असतील ते तुमचे डाऊट्स क्लिअर करतील. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील त्याच्यासाठी टेस्ट असतील, क्लास टेस्ट असतील किंवा MCQच्या माध्यमातून जास्तीत जास्त सराव केला जाईल. या सगळ्याचा लाभ आपल्याला इथे घ्यायचा आहे. ठीक आहे. आता याच्यासाठी एखादी बॅच आहे का, तर ही बॅच आहे जी उद्यापासून सुरू होणार आहे. ठीक आहे. उद्यापासून ही बॅच सुरू होणार आहे. MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग, JEE आणि CEA साठीची ही बॅच असणार आहे ज्यामध्ये PWD, WRD, WCD, नगर परिषद या सगळ्यांसाठी असलेल्या जागा ज्या आलेल्या आहेत, म्हणजे ॲड जी आलेली आहे त्याच्या एक्झामचा सिलेबस पूर्ण करून घेतला जाईल. ही ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे. ही बॅच जी आहे ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे आणि त्याच्याचबरोबर लाईव्ह असणार आहे. जे विद्यार्थी वर्किंग आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशन बघता येणार नाही, काही हाऊस मेकर्स आहेत किंवा काही होम मेकर्स आहेत किंवा
एम्प्लॉईज आहेत या लोकांना हे सेशन रेकॉर्डेड बघता येतील, पण ही बॅच जुनी नाही, नवीन आहे, लाईव्ह सेशनच रेकॉर्ड होणार आहेत. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत शिक्षकांकडून याचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून घेतला जाईल, हे महत्त्वाचं. त्यानंतर स्टेट बोर्ड स्पेशल बॅच आणि 100 टेस्ट तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. म्हणजे जास्तीत जास्त सरावाच्या माध्यमातून तुम्ही आपला सिलेबस कव्हर करू शकणार आहात. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे 1000+ सराव चाचण्या या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची बॅच पूर्णपणे मोफत असणार आहे. अगदी 1 रुपयाही याला चार्जेस लावले गेलेले नाही आहेत. महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी 5 राज्यस्तरीय टेस्ट होणार आहेत, ज्या ऑफलाईन स्वरूपाच्या असतील, म्हणजे तुम्हाला महा टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सराव करता येईल. आणि त्याचबरोबर प्रिंट करू शकतील असे PDF आणि क्लास नोट्स तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर नियमित रिव्हिजन आणि डाऊट क्लिअरिंग सेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षकांची टीम तुम्हाला इथे गाईड करणार आहे. ठीक आहे. आता या एवढ्या सगळ्या सुविधांची फीज जिथे हजारो रुपयांमध्ये असली पाहिजे, हा ना, म्हणजे 40,000 50,000 अशी फी असली पाहिजे, या सगळ्या सर्व्हिसेसची फी असणार आहे मात्र 3,000 रुपये. पण हे लक्षात ठेवा की ही लिमिटेड टाइम ऑफर आहे. ही लिमिटेड टाइम ऑफर आहे आणि त्यामुळे याला लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्यायचं आहे. आणि त्याच्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिग्री आणि डिप्लोमासाठी एक बॅच आहे जी आहे निर्माण बॅच. ही रेकॉर्डेड आणि लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे. ही ऑलरेडी सुरू झालेली बॅच आहे. याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. ठीक आहे. सो अशा प्रकारे इग्नाईट अकॅडमीच्या या वन स्टॉप सॉल्युशनचा उपयोग करून घ्या. ही बॅच उद्या सुरू होणार आहे, याचा लाभ घ्या. आणि त्याच्याचबरोबर नॉन टेक्निकलच्या सिलेबसच्या कम्प्लिशनसाठी या टीमवर तुम्ही अवलंबून राहू शकता. हे महाराष्ट्रातले सगळे चांगले विषय तज्ज्ञ आहेत. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये देखील तुम्ही तुमचे डाऊट्स वगैरे क्लिअर करू शकता. आणि अशा प्रकारे तुमचा पूर्ण अभ्यास इथे होणार आहे. सो बॅचचा लाभ घ्या. थँक्यू.